वडकी गायकवाडी येथील पहिली महिला वकील कुमारी नम्रता चंद्रकांत गायकवाड हिने सर्वसाधारण परिस्थितीमध्ये BA LLB शिक्षण पूर्ण करून वडकी गायकवाडी येथील महिला वकील होण्याचा पहिला मान मिळवला आहे। संपूर्ण पंचकृषीमध्ये नम्रताचे अभिनंदन कौतुक केले जात आहे। तिच्या अभूतपूर्व यशाबद्दल जनस्वराज्य चॅनलच्या वतीने तिच्याशी केलेला संवाद। या ठिकाणी आज वडकी गायकवाडवाडी येथील कुमारी नम्रता गायकवाड या विद्यार्थिनीने वडकी गायकवाडवाडी येथील पहिली महिला वकील होण्याचा मान मिळवलेला आहे। तिचा सत्कार या ठिकाणी जनस्वराज्य न्यूज व वडकी गायकवाडवाडीतील सर्व महिला व ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रदादा गायकवाड तसेच उपस्थित सर्वांना विनंती करतो की तिचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा। ती पण राहू द्या। भरपूर मुली हुशार असूनही घरातली परिस्थिती नाही आहे त्यांची, त्याच्यामुळे त्या शिकू शकल्या नाही किंवा घरच्यांचा दबावही असल्या कारणाने त्या पुढे शिकू शकल्या नाही। त्याच्यामुळे त्यांचं मला एक उदाहरण ठेवायचं आहे की परिस्थिती कशी असले तरी जिद्द असले तर असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भावानी छोटा भाऊ असून त्याने माझ्यासाठी एका मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडलं आणि माझी आई, ह्या दोघांमुळे मी आज यापर्यंत इथं पोचले आहे आणि खूप सपोर्ट आहे त्यांचा। भरपूर मुली हुशार असूनही घरातली परिस्थिती नाही आहे त्यांची, त्याच्यामुळे त्या शिकू शकल्या नाही किंवा घरच्यांचा दबावही त्यांचं मला एक उदाहरण ठेवायचं आहे की परिस्थिती कशी असले तरी जिद्द असले तर असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो, कोणत्याही क्षेत्रात नाव कमवू शकतो। माझे चुलते मच्छिंद्र गायकवाड यांनी पहिल्यापासून मला खूप सपोर्ट केला आहे। आत्तापर्यंत ते मला सपोर्टच करतात आहे, त्यांची खूप साथ मिळाली। ह्या माझ्या चुलत्या वहिनी यांनी पण मला खूप सपोर्ट केला। माझे भाऊ सारंग गायकवाड वगैरे त्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला। नमस्कार, मी आशा गणेश गायकवाड। आज गायकवाडवाडी येथे नम्रता गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी सगळे आलेत। नम्रता गायकवाड ही एक खूप साध्या घराण्यातली मुलगी, घरातले सगळे शेतकरी असताना व बाकीच्या मुलींनाही त्यांनी सपोर्ट करावा की त्यांच्या परिस्थितीतून, त्या ज्या परिस्थितीतून शिकल्या त्या परिस्थितीतील मुलींना त्यांच्या शिक्षणाचा नक्कीच फायदा होईल आणि गायकवाडवाडीचे नाव खूप मोठे होईल असेच मला वाटते। आणि त्यांनी हे शिक्षण घेतले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। गायकवाडवाडीचे नाव त्यांनी खूप मोठे केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा। ब्युरो रिपोर्ट, जनस्वराज्य न्यूज, पुणे।